जेएमपीएससी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 11 ते 20 हे एमसीक्यू घेणार आहे. हा आपला एमसीक्यू सीरीजचा दुसरा भाग आहे. यामध्ये 11व्या नंबरचा प्रश्न आहे. 2024 या वर्षातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुधीर रसाळ यांना कोणत्या कादंबरीबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे? यामध्ये रिंगाण हे कृष्णात खोत यांचं साहित्य आहे. उज्ज्वल सोन्याच्या बाहुल्या प्रवीण बांदेकर, आभाळ माया सुरेश सावंत, विद्यांचे गद्यरूप सुधीर रसाळ आहे. तर आपलं उत्तर आहे सुधीर रसाळ यांचं विद्यांचे गद्यरूप. प्रश्न क्रमांक 12 मध्ये आभाळ माया या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर कृष्णात खोत याचं रिंगण आहे. सुधीर रसाळ यांचं विद्यांचे गद्यरूप आहे. सुरेश सावंत यांचं आभाळ माया आहे आणि भरत ससाणे यांचं समसेर आणि भूतबंगला आहे. तर आभाळ मायासाठी आपलं उत्तर आहे सुरेश सावंत. प्रश्न क्रमांक 13 2025 या सालासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्रदीप कुकरे यांना कोणत्या कादंबरीसाठी देण्यात आला आहे? तर यामध्ये आभाळ माया, सुरेश सावंत, बाल साहित्य पुरस्कार 2025, उसवन देविदास सौदागर, खोल खोल दुष्काळ डोळे प्रदीप कोकरे, विद्यांचे गद्यरूप सुधीर रसाळ. तर आपलं उत्तर आहे प्रदीप कोकरे, खोल खोल दुष्काळ डोळे क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र शासनाचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2023 सालासाठी कोणाला देण्यात आला आहे? महेश कोठारे न्यूजमध्ये नाही, सचिन पिळगावकर न्यूजमध्ये नाही, अशोक सराफ न्यूजमध्ये आहे. 2025 मध्ये पद्मश्री भेटला आहे. 2022 मध्ये यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला आहे. तर व्ही शांतारामसाठी आपलं उत्तर आहे शिवाजी साटम. प्रश्न क्रमांक 15 बघा. 2024 सालासाठी टाइम ॲथलीट ऑफ द इयर ठरलेली कॅटलिन क्लार्क कोणता खेळ खेळते? तर फुटबॉल नाही, व्हॉलीबॉल नाही, क्रिकेट पण नाही. याचं उत्तर आहे बास्केटबॉल. टाइम ॲथलीट ऑफ द इयर कॅटलिन क्लार्क आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर डोनाल्ड ट्रम्प आहे आणि टाइम सीईओ ऑफ द इयर लिसा सू आहे. प्रश्न क्रमांक 16 बघू. खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची सुरुवात 1954 या वर्षी झालेली नाही? नाही म्हणताय. तर संगीत नाटक अकादमी यांची सुरुवात 1954 मध्ये झाली नाही, 1952 मध्ये झालेली आहे. हे झालेली आहे, हे झालेली आहे आणि हे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17 मध्ये 2024 या भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर व्हिक्टोर ॲब्रस आणि गॅरी रुकवन हे वैदिक शास्त्रामध्ये आहे. हे आपलं उत्तर नाही. डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर रसायनशास्त्र आहे. हे नाही. जॉन जे हॉफफिल्ड आणि जेफ्री ई हिल्टन भौतिकशास्त्राचं हे आपलं उत्तर आहे. हाँगकाँग हे साहित्याचं आहे. न्यून हिदायंको हे शांततेसाठी आहे. तर हे पण आपलं उत्तर नाही. तर भौतिकशास्त्रासाठी हे उत्तर आहे आपलं. प्रश्न क्रमांक 18 बघायचा आहे. 2025च्या शाश्वत विकास निर्देशांकानुसार जगात भारताचा कोणता क्रमांक आहे? तसेच प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? यामध्ये जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 40 आणि स्वित्झर्लंड येणार आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2 नंबर आहे. भ्रष्टाचार बोध निर्देशांक 96 आहे. शाश्वत विकास ध्येय निर्देशांक 4 नंबर आहे. तर याचं उत्तर आहे SDG 99 आणि फिनलँड 4 नंबरचं. प्रश्न क्रमांक 19 संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आनंद अहवाल 2025 नुसार भारताचा क्रमांक कोणता आहे आणि कोणत्या देशाने सलग 8व्या वर्षी प्रथम क्रमांक राखले आहे? 115 जागतिक शांतता निर्देशांक, 118 जागतिक आनंद अहवाल, 131 जागतिक लिंग तफावत निर्देशांक, 151 आणि नॉर्वे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक. आपलं उत्तर आहे 118 आणि फिनलँड. प्रश्न क्रमांक 20 ऑक्टोबर 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? तर 1 नंबर राजेश कुमार मीना हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत. हे उत्तर नाही. आलोक आराध्य हे सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश झाले आहेत. हे उत्तर नाही. चंद्रशेखर हे आपलं उत्तर आहे.
आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत आणि यांच्याकडे अतिरिक्त महाराष्ट्र शासनाचा राज्यपालाचा कारभार दिलेला आहे. हे उत्तर नाही. तर आपलं उत्तर आहे 3 क्रमांक. धन्यवाद मित्र.